हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयानं आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांसह विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि रोहित पवारांना क्लीन चिट। अजित पवार यांचा अपघात धुक्यानं की धोक्यानं FIR का घेत नाही? सरकार संशयाची भूत नाचवतंय। सुनेत्रा वहिनींनी बोललं पाहिजे, राज ठाकरेंनी मांडली भूमिका। रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट। FIR न घेणं हे दुर्दैवी, तर दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार। राज ठाकरेंनी विश्वास दिल्याची रोहित पवारांची माहिती। अजितदादांच्या अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांकडे काही पुरावे देत पारदर्शक चौकशीची केली मागणी। अपघाताबाबत वाटणाऱ्या शंका बोलून दाखवल्या। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रोहित पवारांची माहिती। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडची फेसबुक पोस्ट, सगळ्यांसमोर सर्व बोलणार असल्याची पोस्ट, बीडमध्ये चर्चांना उधाण। महादेव मुंडे हत्ये प्रकरणात नार्कोटेजचा रिपोर्ट SITच्या हाती। न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। उद्या न्यायालयासमोर नार्कोटेजचा रिपोर्ट सादर करणार। अहिल्यानगरमधील किसान सभेच्या लॉंग मार्चला मोठं यश। अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मानधनात 2000ची, शालेय पोषण कर्मचाऱ्यांच्या मानधनात 1000ची वाढ। दिल्लीतल्या कथित मद्य घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसह सिसोदियांची निर्दोष मुक्तता, सत्याचा विजय झाला। प्रसार माध्यमांशी बोलताना केजरीवालांना अश्रू अनावर। मुंबईत परदेशी पर्यटक महिलेची छेड काढल्याप्रकरणी 2 अज्ञातांविरोधात आगरीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा। महिलेचा पाठलाग करणाऱ्या दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। नाशिकमध्ये 4थं विश्व मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। भालचंद्र नेमाडेंना साहित्य भूषण, तर श्रीनिवास कुलकर्णींना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार। नमस्कार, मी प्रियंका लाठी, बातमीपत्रामध्ये स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। तर बदलापूर स्त्री बीज प्रकरणी आता मोठा खुलासा समोर आलाय। स्त्री बीज तयार करण्याचे मुख्य केंद्र हे ठाणे होते। ठाण्यातील गावदेवी परिसरातील एका आलिशान इमारतीमध्ये अवैधरित्या हे स्त्री बीज तयार करण्याचं काम सुरू होतं। बदलापूर पोलिसांनी केलेल्या तपासात मल्टी IVF आर्ट बँक नावाने हे सेंटर सुरू होतं। पोलिसांनी तपास केला तेव्हा या मल्टी IVF आर्ट बँक येथे महिलांना बोलावून त्यांच्या गर्भात अंडी तयार केली जायची आणि नंतर त्यांची विक्री केली जायची। हा सगळा प्रकार राजरोसपणे सुरू होता। या अवैध स्त्रीबीज प्रकरणाचे मुख्य काम ठाण्यामध्ये सुरू असायचे, मात्र ज्या परवान्यावर हे सुरू होता ते नाशिकमधील मालती IVF सेंटर आहे। त्यांच्या नावे ठाण्यामध्ये IVF सेंटर उघडण्यात आलं होतं। या सेंटरवर धाड टाकून पोलिसांनी काही महत्त्वाची कागदपत्र जप्त केली आहेत, तर नाशिक येथील IVF सेंटरला देखील नोटीस धाडण्यात आली आहे। बदलापूरमध्ये स्त्रीबीज तस्करी प्रकरण समोर आले। याच्यामध्ये मोठा धक्कादायक खुलासा झाला, तो म्हणजे या सर्व स्त्रीबीज प्रकरणाचं जे मूळ होतं, महिलांना जिथं इंजेक्शन दिले जायचे आणि तिथून त्यांच्या गर्भाशयामध्ये अंडी तयार केली जायची, हे सर्व सुरू होतं ठाण्यामधल्या एका आलिशान इमारतीमध्ये। त्या इमारतीमध्ये मी आहे आणि इथंच पोलिसांनी कारवाई केलेली आहे, लॉक लावलेला आहे। जी माहिती मिळते त्यानुसार ज्या दिवशी ही कारवाई झाली त्या दिवशी बदलापूर पोलीस आणि त्याच पद्धतीनं जे आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी यांनी सर्वांनी मिळून या फ्लॅटमध्ये रेड केली होती। या हा संपूर्ण फ्लॅट आहे आणि जवळपास 200 ते 300 स्क्वेअर फुटाचा हा पूर्ण फ्लॅट आहे आणि याच्या आतमध्ये महिलांना आणलं जायचं। महिलांना इथून आणल्यानंतर त्यांच्यावरती जवळपास 12 दिवस इथं ट्रीटमेंट चालायची। ही ट्रीटमेंट मुळात नैसर्गिकरित्या आणि कायद्यानुसार 28 दिवस ते 24 दिवस चालली पाहिजे
तर ती ट्रीटमेंट इथं 12 दिवसामध्ये पूर्ण केली जायची. अॅनेस्थेशिया देऊन म्हणजे भूल देऊन महिलांना इथं 12 दिवस 5 दिवस ठेवलं जायचं आणि त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या जेवढी गर्भाशयामध्ये अंडी तयार व्हायला पाहिजे त्यापेक्षा असंख्य प्रमाणात अंडी तयार केली जायची आणि त्याची तस्करी केली जायची. महिलांना 8 ते 10 हजार रुपये देऊन इथं त्यांना सांगितलं जायचं. मुळात इथं हा बोर्ड लावला होता मालती IVF आर्ट बँक म्हणून, आणि हे अशा पद्धतीनं हा बोर्ड जो आहे इथं लावला होता आणि या बाण दाखवतो इथं की हा इथे बँक आहे. या बँकमध्ये मालती IVF आर्ट बँक 82 नंबर दिलेला आहे आणि याच्यामध्ये ते इथं महिलांना बोलवलं जाईल. रेग्युलर 20 ते 25 महिला दररोज येऊन जात होत्या. इथं जास्त वेळ थांबत नव्हत्या. लिफ्टने जायच्या, आल्यानंतर इथे जाईल जायच्या. आतमध्ये कोणी आम्ही जाऊन बघितलेच नव्हतं. त्यांचं सगळं व्यवस्थित चालू होतं आणि अचानकपणे बंद झालं. ते एवढी समज नाही. तर पोलीस कारवाई झाली असं समजतं. स्त्रीबीज जे आहे गर्भाशयामध्ये अंडी तयार करण्याचा प्रकार आहे तो इथं चालायचा आणि ठाणे महानगरपालिका आणि जिल्हा आरोग्य विभाग असेल, बदलापूर पोलीस असेल त्यांनी इथून कारवाई केलेली आहे. कारवाईबद्दल काय माहिती? कारवाईबद्दल मी बाहेर त्यांना माहिती नव्हती, पण आता आम्ही 2 दिवस त्यांनी चौकशी करतो की सगळे बंद कसं झालं काय समजलं आणि आज पेपर वाचल्यानंतरही लक्षात आलं. बघलं साहेब ज्या पद्धतीने सगळं सुरू होते इथे ठाण्यानंतर राज्यभरामध्ये जे गर्भाशयाची अंडी सप्लाय केली तस्करी केली जायची ती इथं महिलांकडून तयार केली जायची अमेरिकेच्या जे समोर आलेले आहे. ठाण्यामध्ये नेमकं शेवटी हे सगळं राजस्थानी सुरू होतं. सकाळीच आज मी IPL लोकमतला बातमी बघितली आणि त्यामध्ये जवळजवळ 5 जणांना अटक केली आहे. बदलापूरमधली ही बातमी होती आणि मला सकाळी माहिती पडलं की माझ्या प्रभागामध्ये गावदेवी मैदानाच्या समोर राजहंस म्हणून सोसायटी आहे. सोसायटीचे सेक्रेटरी माझ्या ओळखीचे गेले अनेक वर्ष माझे मित्र आहेत, परंतु त्यांना पण माहिती नव्हतं. मला मिळालेल्या माहितीनुसार हे ठिकाणी मालती IVF आर्ट बँक आहे. पहिल्या मावळे 250 स्क्वेअर फूटचा हे ऑफिस आहे आणि येवले म्हणून ग्रस्त त्यांनी ते भाड्याने दिलं होतं. पोलीस व्हेरिफिकेशनला अग्रीमेंट जातं, परंतु गरीब महिलांचा त्या ठिकाणी त्यांची मजबुरी असेल. गरीब महिलांना या ठिकाणी बोलून रोज 25 ते 30 महिला या भागात येत होत्या आणि या महिलांना या ठिकाणी इंजेक्शन देऊन जी काही ते प्रक्रिया करत होते एकदम अशोभनीय, म्हणजे एक समाजाला लाजवेल अशी गोष्ट घडलेली आहे. याचं हेडक्वार्टर नाशिकला आहे असं मला कळालंय. पोलीस तपास करत आहेत. ज्या ठिकाणी स्त्रीबीजचं सगळं तयार केलं जायचं ठाण्यामधलं मुख्य ठिकाण होतं. त्या ठिकाणी महिलांना आणलं जायचं. या महिला ज्या आहेत त्या कोण होत्या, कुठून यायच्या, त्यांना कसं शोधलं जायचं, त्यांचे डॉक्युमेंट जे सरकारी दस्तावेज जे आहेत ते बनावट कसे बनवले जायचे याचा तपास पोलीस करतायत. पुढे झाले राजेश दळवी, अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, ठाणे. तर गुरुवारी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात प्रफुल्ल पटेलांनी जय पवारांना दिलेल्या वागणुकीच्या मुद्द्यावरून रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांवर थेट टीका केली. कार्यक्रमातील स्टेजवर बसताना प्रफुल्ल पटेल यांनी जय पवार यांना दुसऱ्या खुर्चीवर बसण्यासाठी सांगितलं आणि याचा व्हिडिओही समोर आलाय. यावर रोहित पवार आक्रमक झाले. स्टेजवर वागताना नीट वागा असं त्यांनी म्हटलेलं आहे. अवघा महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय असा इशारा रोहित पवारांनी दिला. जय पवारांना दुसऱ्या ठिकाणी बसण्यास सांगितल्याचा मुद्दा पुढे आल्यावर रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना सुनावलं. दरम्यान त्यांना अजितदादांना कंट्रोल करता येत नव्हतं, मात्र काकींना कंट्रोल करता येईल या भ्रमात राहू नका असा इशाराही रोहित पवारांनी दिला. तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत. त्याच्याचबरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय. एक तर महिलांचा आदर ठेवणं हे महत्वाचं आहे आणि दादांची वचक काय होती, दादांचं प्रेम कार्यकर्त्यांवर होतं, आमदारांवर होतं आणि महाराष्ट्रावर होतं. पण या जे काही 4 नेते आहेत त्यांच्या वचक तर नक्कीच दादांचा तिथं होता. अहो काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं. जयला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कुणी काय करतं, म्हणजे हे बघून महाराष्ट्र काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगतो. त्या भाषणामध्ये एक तर महाशय असे बोलले की म्हणजे नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू झाले. अजित पर्व संपणारच नाही, कारण का लोकांच्या मनामध्ये दादांप्रती प्रेम आहे आणि ही घटना घडली त्याबाबतीत शंका आहे. त्यामुळे दादांना न्याय देण्यासाठी
त्या नेत्यांना जर प्रयत्न करायचा असेल तर आज ती वेळ आहे. आज FIR घेण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करा. नाही पण एक आहे की सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराच्या एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात. त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात. जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो. त्यामुळे ह्या 4 जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो.